तर मंडळी, सुना येती घरा या नवीनच झालेल्या मालिकेमध्ये आपल्याला पुढे जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। अन्विका आणि तिचा बॉयफ्रेंड हे बागेमध्ये असतात, त्याच वेळी तिथे राघव आलेला असतो आणि राघवने त्या दोघांनाही एकत्र बघितलेलं असतं। त्यामुळे राघव आता मुद्दाम तिला चिडवण्यासाठी तिथे गेलेला असतो। याचं कारण एक हेही असतं की अन्विकाने मुद्दाम राघवचा ओझी वाहतानाचा व्हिडिओ केलेला असतो आणि कॉलेजच्या ग्रुपवर टाकलेला असतो। त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी राघवला आता एक मोठा चान्स मिळालेला असतो। म्हणून राघव अन्विकाकडे जातो आणि म्हणतो की अरे बापरे, या गोष्टीची खबर शिरोळे कुटुंबाला आहे की नाही, की त्यांच्या घरातली मुलगी काय गुण उधळते ते। आता अनु चांगलीच घाबरलेली असते आणि ती राघवला म्हणते की तोंड सांभाळून बोल हा, आणि काय बोलतोस तू, आणि काय म्हणायचंय तुला। तेव्हा राघव म्हणतो की अरे तुला कळलंच असेल मला काय म्हणायचंय ते, आणि ह्या मुलाच्या हातात असलेले लव्ह लेटर वगैरे बघून तर मला कळतंय की मला काय म्हणायचंय ते। परंतु तुझ्या त्या पद्मा आत्याला माहितीये का तुझे हे कारनामे। अनु म्हणते की प्लीज हा, त्यांना यामध्ये ओढायची काही गरज नाहीये। तर त्यावेळी अनुचा जो बॉयफ्रेंड असतो त्याने अनुला ते लव्ह लेटर दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हे मी खास तुझ्यासाठी लिहिलंय, नक्की वाच। अनुच्या हातात आता ते लव्ह लेटर असतं आणि तो मुलगा तिथून निघून गेलेला असतो। त्यावेळी आता राघव अनुला सांगत असतो की हे बघ, तू माझी जरी दुश्मन असली आणि माझी शेजारी असली तरी सुद्धा त्या नात्याने मी तुला एक गोष्ट सांगतोय की तू त्या मुलाचा नाद सोडून दे, कारण तो अजिबातच चांगला मुलगा नाहीये। त्याच्या ऑलरेडी 10 अफेअर सुरू असतील आणि तू त्याच्यासोबत राहू नको, तो खरंच चांगला मुलगा नाहीये। अनु त्याला म्हणते की तुला काय करायचंय, माझ्या आयुष्याचे निर्णय मी घेईल आणि तू सांगायची काही गरज नाही, आणि याबद्दल जर कोणाला काही कळलं ना तर माझं नाव दुसरं नाही, असं म्हणताच तिथं आलेला असतो रुद्र। रुद्रने अनुला आणि राघवला एकत्र बघितलेलं असतं। रुद्र राघवला म्हणतो की काय रे, तू माझ्या बहिणीसोबत इथे काय बोलतोयस आणि काय चाललंय तुमचं नक्की। त्याच वेळी रुद्रला आता अनुच्या हातामध्ये लव्ह लेटर दिसतं जे तिच्या बॉयफ्रेंडने तिला दिलेलं असतं। पण आता रुद्रला खूप मोठा गैरसमज होतो आणि त्याला वाटतं की हे तिला राघवने दिलंय आणि राघव हा माझ्या बहिणीला छेडतोय, असं रुद्रला गैरसमज झालेला असतो। आणि तो राघवला म्हणतो की काय रे, तू माझ्या बहिणीला छेडतोय का, आणि हे लव्ह लेटर तू दिलंय का। राघव म्हणतो की मी कशाला देऊ हिला लव्ह लेटर। परंतु रुद्र मात्र आता त्या गोष्टीचा वेगळाच अर्थ काढतो आणि तो अनुला म्हणतो की अनु, याने तुला त्रास दिलाय ना, आता मी याला सोडणार नाही। लगेच तो अनुचा हात पकडतो आणि तिला लगेच पद्मासमोर उभं करतो। पद्माला तो सांगतो की राघव याने अनुला लव्ह लेटर दिलंय आणि मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की कशा प्रकारे तो राघव आपल्या घरातल्या मुलीला छेडत होता आणि त्याने जबरदस्तीने अनुला ते लव्ह लेटर दिलं। आता पद्माचा राग अगदी शिगेला पोहोचलेला असतो, कारण ऑलरेडी तिच्या बहिणीला शिवनाथने पळवलेलं असतं आणि आता त्याचा मुलगा सुद्धा आपल्या मुलीला पळवणार, यामुळे आता पद्माताई प्रचंड चिडलेली असते आणि ती रुद्रला म्हणते की रुद्र, तू हे खरं सांगतोयस, आणि ती अनुला विचारते की तो मुलगा खरंच तुला त्रास देतोय। परंतु अनु त्यावेळी काहीही बोलत नाही। आता पद्माताईला प्रचंड राग आलेला असतो, कारण याचं हे असतं की ऑलरेडी घरात हा इतिहास घडलेला असतो आणि त्यामुळे शिरोळे कुटुंबाचं पूर्ण वाटोळं झालेलं असतं। त्यामुळे पद्माताईचं कधी लग्न झालेलं नसतं आणि पुन्हा हा इतिहास घडू नये म्हणून पद्माताईने मोठा निर्णय घेतलेला असतो आणि पद्माताई आता शिवनाथच्या घरी पोहोचलेली असते। तब्बल 25 वर्षानंतर पहिल्यांदा पद्माताईने शिवनाथच्या घरी पाऊल टाकलेलं असतं आणि ज्यावेळी पद्माताई घरी येते त्यावेळी सगळ्यांना प्रचंड मोठा धक्का बसतो। परंतु जेव्हा पद्माताईचे पाय आपल्या घराला लागलेत, या गोष्टीचा आनंद हा उमाला प्रचंड झालेला असतो। उमा लगेच काहीतरी गोडाचं किचनमध्ये घेऊन येते आणि ती पद्माला म्हणते की पद्माताई, तू पहिल्यांदा माझ्या घरी आली आहेस आणि त्यासाठी मी तुझ्यासाठी काहीतरी गोड घेऊन आली आहे, प्लीज तू हे खा ना। परंतु पद्माला प्रचंड राग आलेला असतो। पद्मा आता ते गोडाचं वगैरे सगळं फेकून देते। मग त्यावेळी शिवनाथ खूप रागवतो, कारण त्यावेळी तिने उमाचा अपमान केलेला असतो आणि काहीही झालं तरी उमाचा अपमान हा शिवनाथला अजिबातच सहन होत नाही आणि तो डायरेक्टली आता पद्माताईवर धावून जातो आणि म्हणतो ती देवो भव, ही गोष्ट आम्ही मानतो आणि त्याच गोष्टीमुळे आम्ही तुम्हाला एवढा सन्मान दिला, परंतु तुम्हाला जर तो सन्मान नको असेल तर आम्ही सुद्धा तुम्हाला तसंच ट्रीट करणार। तेव्हा पद्माताई म्हणते की तुझे हे भाषणं वगैरे मी ऐकायला आली नाहीये, तू ज्या मुलाने काय केलंय ना हे एकदा त्याला विचार। तू तर नालायकच होता, तू तर सडक छाप होतास, तू माझ्या बहिणीला फसवलंस आणि जे तू केलंस तेच तुझ्या मुलाने सुद्धा केलं। परंतु आता एक गोष्ट लक्षात ठेव,
त्यावेळी मी काही करू शकले नाही, परंतु जर तुझ्या मुलाने माझ्या घरातल्या मुलीवर जर वाईट नजर टाकली तर मात्र मी तुझ्या घराला संपवून टाकेल, असं पद्माताई शिवनाथला बोललेली असते. शिवनाथ म्हणतो की हे काय म्हणताय तुम्ही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मग त्यावेळी आता रुद्र हा ते लव्ह लेटर, जे की खरं तर अनुच्या बॉयफ्रेंडने अनुला दिलेलं असतं, तेच लव्ह लेटर आता शिवनाथला दाखवतो आणि म्हणतो की हे बघा, हे लव्ह लेटर राघवने अनुला दिलंय. जेव्हा शिवनाथ ते बघतो तेव्हा शिवनाथला प्रचंड राग आलेला असतो, परंतु शिवनाथला तरी सुद्धा राघववर विश्वास असतो की माझी मुलं अशी वागणारच नाही. म्हणून एकदा तो अनुला विचारतो की हे सगळं खरं आहे का, खरंच राघवने तुला लव्ह लेटर दिलं का. परंतु अनु त्यावेळी काही बोलत नाही. मग राघवच म्हणत असतो की बाबा अहो तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका, मी काय तिला ते लव्ह लेटर वगैरे दिलं नाहीये आणि ही पूर्णपणे खोटं बोलते, हे सगळं आपल्यावर खोटा आळ आणताय. त्यावेळी शिवनाथ म्हणतो की राघव मी तुला विचारलं का, तू शांत बस, मी अनुला विचारलंय. अनु त्यावेळी काही बोलत नसते, कारण अनुला माहीत असतं तिने काय माती खाल्ली आहे आणि हे सगळं काय प्रकरण होऊन बसलंय. त्यावेळी आता पद्मा ही अनुला खडसावून विचारते की सांग खरं की ते लव्ह लेटर तुला कोणी दिलंय, राघवने दिलंय ना ते लव्ह लेटर. आता अनु पूर्णपणे फसलेली असते, कारण तिने जर तिच्या बॉयफ्रेंडचं नाव सांगितलं तर मात्र पद्माताई तिला जिवंत सोडणार नसते आणि एवढ्या दिवसानंतर पद्माताई शिवनाथच्या घरी आलेली असते आणि इथं जर पद्माताईचा अपमान झाला तर पद्माताई त्या गोष्टीचा बदला घेणार. म्हणून अनु चक्क खोटं बोलते आणि अनु सांगते की हो, हे लव्ह लेटर मला राघवनेच दिलंय. राघव म्हणतो की किती खोटारडी आहे ही, हे लव्ह लेटर मी नाही दिलंय तिला, बाबा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, ही मुलगी काहीही बोलते. परंतु आता शिवनाथची तळपायाची आग आता मस्तकात गेलेली असते, तो प्रचंड चिडलेला असतो आणि त्याच क्षणी आता तो राघवला बदड मारायला सुरुवात करतो. अगदी काठीने त्याला मारत असतो, तेही पद्मासमोर आणि अनुसमोर, रुद्रसमोर मारत असतो. त्यावेळी अनुला वाईट वाटत असतं त्या गोष्टीचं, परंतु तिच्याकडे पर्याय नसतो, म्हणून तिने राघवला गुंतून दिलेलं असतं. राघव स्वतःला इतकं सांगत असतो की मी नाही केलंय, परंतु शिवनाथ आता प्रचंड रागवलेला असतो, कारण आता त्याला वाटत असतं की इथे त्याच्या मुलाची चूक आहे आणि त्याला अनुवर विश्वास यामुळे बसलेला असतो की कुठलीही मुलगी तिच्या प्रतिष्ठेवर जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा ती खोटं बोलत नाही. त्यामुळे अनुवर विश्वास ठेवून त्याने स्वतःच्या मुलावर अविश्वास ठेवलेला असतो. उमा मध्ये पडत असते की त्याला मारू नका, एकदा त्याचं म्हणणं ऐकून घ्या, परंतु शिवनाथ मात्र त्याचं म्हणणं ऐकायलाच तयार नसतो. त्यावेळी पद्मा म्हणते की यांचे जे भांडणं चालू आहे ते चालू देत यांच्या घरात, आपल्याला काही करायचं नाही, असं म्हणून ती तिच्या सगळ्या माणसांना घेऊन तिथून निघालेली असते. पण शिवनाथ एवढा रागावलेला असतो की शिवनाथ प्रचंड राघवला मारत असतो. शिवनाथने आता मुद्दाम एका रूममध्ये राघवला नेलेलं असतं, दरवाजा बंद करून घेतलेला असतो आणि राघवला अक्षरशः बेल्टने मारायला सुरुवात केलेली असते की तू त्या मुलीच्या नादी लागलासच का आणि तू त्या मुलीला लव्ह लेटर दिलंच कसं. पण राघव त्यावेळी स्वतःला सांगत असतो, स्वतःला प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो, पण आता त्याच्याकडे कुठलेही पुरावे नसतात की ते लव्ह लेटर मी दिलंच नाहीये आणि त्याचं कोणी ऐकूनच घेत नसतं. तर उमा आता बाहेरून आवाज देत असते की अहो दरवाजा उघडा, परंतु शिवनाथ ऐकत नसतो. शेवटी उमा आता म्हणते की तुम्ही दरवाजा उघडा, तुम्हाला माझी शपथ आहे, असं म्हटल्यावर शिवनाथ पटकन दरवाजा उघडतो आणि उमा आता शिवनाथला बोलते की तुम्हाला काय वाटतं का, तुम्ही एवढ्या मोठ्या मुलाला किती मारणार आहात अजून. मग शिवनाथ स्वतःच रडायला लागतो आणि म्हणतो की माझा मुलगा असं कसं काय वागू शकतो, आणि जर त्याला घरातल्या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे तरी सुद्धा तो असं कसं काय वागू शकतो, माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे. आणि प्रचंड आता त्यावेळी शिवनाथला राग आलेला असतो. त्यावेळी राघव म्हणत असतो की बाबा अहो मी खरंच असं काही केलं नाहीये, मी तुम्हाला खरंच सांगतोय. परंतु शिवनाथ म्हणतो की मला ते तुझं काही ऐकायचं नाहीये, तू मला आता एक वचन दे. तेव्हा राघव म्हणतो की कुठलं वचन. तेव्हा शिवनाथने त्याच्याकडून जबरदस्तीने हे वचन घेतलेलं असतं की इथून पुढे तुझ्या आयुष्यातले निर्णय मी घेणार आणि तुझी बायको कोण असणार हे सुद्धा मी ठरवणार, तुला तुझ्या मनाने लग्न करण्याचा अधिकार नाही, असं आता शिवनाथने बजावून राघवला सांगितलेलं असतं आणि राघवकडून जबरदस्तीने वचन घेतलेलं असतं आणि राघवने सुद्धा ते वचन त्यांना दिलेलं असतं आणि तो म्हणतो की बाबा माझ्या आयुष्यात कोणी मुलगी नाहीच आहे आणि मी तुम्हाला माझं रिअल
हिरो मानतो, मॉडेल मानतो, आयडियल मानतो आणि अशा परिस्थितीत तुम्ही ज्या मुलीशी मला लग्न करायला सांगाल त्या मुलीशी मी लग्न करेल असं वचन आता राघवने शिवनाथला दिलेलं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा ट्विस्ट एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि सोबतच पुढचे एपिसोड बघण्यासाठी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.